नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक जबरदस्त जुगाड बघणार आहोत. ते तुमचे हजारो रुपये वाचवणार आहे. तर ते कशा प्रकारचा जुगाड आहे आणि त्याला कशाप्रकारे वापरायचं आहे आपलं खत सोडण्यासाठी. एकदम नंबर 1चा जुगाड आहे. तुम्ही सुद्धा हा जुगाड तुम्ही वापरू शकता. तुमच्या घरी बनवू शकता किंवा तुमच्या जवळपासच्या जे हार्डवेअरचं दुकान आहे तिथून सुद्धा याचं सामान आणून घरी तुम्ही जोडून ते बनवू शकता. तर कशा प्रकारचा जुगाड आहे आणि त्याला कशाप्रकारे बनवायचं आहे हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला हे जुगाड बनवण्यासाठी आपल्यापाशी एक पंप असणं जरुरीचं आहे. फवारणी पंप चार्जिंगवरचा. तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा जे आहे फवारणी पंप आपला जे आहे आणि याला काय करायचं आहे आपल्याला फवारणी पंपाला हे जे आहे आतून जे नौजल आहे फवारणी पंपामध्ये जे आपलं जे पाणी वाहण्याचं नौजल आहे ते आपल्याला काढायचं आहे. ते इथं दाखवू शकता तुम्हाला जर दिसलं तर याच्यामध्ये जे नौजल आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि त्या जागेवरती आपल्याला जे जुगाड फिट करायचं आहे जेणेकरून काय होईल की आपल्या जे टाकीमध्ये बनवलेलं द्रावण आहे अशा प्रकारचं जे द्रावण आहे आपण खत जे बनवलेलं आहे ते जे आहे आपल्याला सोडण्यासाठी सोपं जाईल. ते कशा प्रकारे जोडायचं आहे आणि कशा प्रकारे त्याला सोडायचं आहे खत जे आहे आपल्याला सोडायचं आहे हे सर्व काय आता पुढं बघूया. तर याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारची एक नळी लागत आहे. इतकी लांब अशी 4 फुटापर्यंत ही जी नळी आहे तुम्ही 4 ते 5 फुटाची नळी जी आहे घेऊ शकता. आता याला नळी घेतल्याच्या नंतर याला अशा प्रकारचं एक पाईप घ्यायचा आहे तुम्हाला. इथं बघू शकता तुम्ही आणि याला क्लिपसुद्धा आहेत. पाईप आहे आणि क्लिप आहे आणि ही जी चिकटपट्टी बसवलेली आहे ही तुमच्या फवाऱ्याच्या तोंडाच्या साईजनुसार तुम्हाला चिटकवायची आहे. जर तोंडाचा साईज जर मोठा असलं तुम्हाला जास्त चिकटपट्टी चिटकवायची आहे आणि जर कमी जर असलं तर तुम्हाला कमी चिकटपट्टी चिटकवायची आहे. अशा प्रकारे हे तोंडाला बसवून घ्यायचं आहे आणि याच्या दुसऱ्या साईडला या नळीच्या जे अशा प्रकारचं तोंड जे आहे हे फिट करून घ्यायचं आहे तुम्हाला. आपल्या फवाऱ्याचं सुद्धा तोंड तुम्ही फिट करू शकता आणि इथं जे अशा प्रकारची एक आवळपट्टी ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला बसवून घ्यायची आहे जेणेकरून पाणी जे हे जाणार नाही. आता हे अशा प्रकारचा जुगाड आहे. आता याला तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हे काम करतं. तर याला आपल्या टाकीमध्ये टाकून द्यायचं आहे. जे आपलं हे तोंड जे आहे पाणी ओढायचं ते आपल्याला टाकीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि इथं जे आपल्या पंपामध्ये जे आतमध्ये जे जे तोंड आहे जे पाणी चाळून जे वहरतं ते तोंड आपल्याला काढून घ्यायचं ते सहजपणे निघून जातं. तर इथं तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे हात घालून तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही तोंड बघू शकते हे अशा प्रकारचं तोंड जे आपण काढून घेतलेलं आहे आणि या तोंडाच्या जागी जे आहे आपण ही जी नळी जी आहे ही नळी जी आहे ही बसवणार आहोत. अशा प्रकारे इथं बसवून घ्यायची तुम्हाला बराबर त्याच्यामध्ये फिट बसवायची आहे. आणि अशा प्रकारे आपली नळी बसवलेली आहे. आता ही बसवलेली आहे नळी आपण. आता आपण जे सिस्टीम जे हे जोडून घेतलेली आहे. आता हे पाणी कशा प्रकारे मारतं हे तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये तुम्ही दाखवा पाणी हे याच्यामध्ये आपण जे खत जे बनवलेलं आहे हे याच्यामध्ये आपण मिश्रण करून ठेवलेलं आहे. आता हे तोंड जे आहे आपल्याला जे चालू करायचं आहे. आता इथं बघतो तुम्ही कशा प्रकारे जे आहे पाणी जे आहे ते मारत आहे. दूरवरती पाणी मारत आहे कारण पंप जे आपला हा पॉवरफुल असल्यामुळं पाणी जे आहे जोरामध्ये मारत आहे. आता याला जे आपण आपलं जे फिल्टरच्या अगोदर जे आहे नळी बसवून जे आहे याला खत जे आहे आपण सोडून देणार आहोत. अशा प्रकारचे याला फिट करणार आहोत. ही जी नळी जी आहे आपल्या पंपाच्या तोंडाला असते ती आपण याच्यामध्ये फिट करणार आहोत. याला आटे आहेत या कुंजीला आणि इथं फिट झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे फिट करून घ्यायचं आहे जेणेकरून लिकेज मारू नये हा वाल. आणि याला जी आपली नळी जी आहे ही फिट करत आहोत आपण. अशा प्रकारे ही नळी फिट करून घ्यायची आहे आणि आता हा जो वाल जे आहे हा चालू करायचा आहे आणि आपल्याला वाल चालू केला आपण आणि इथं चालू करून दिलेला आहे पंप. आता याच्यामधून जे आहे खत जे आहे ते आपलं फिल्टरच्या साफ होऊन जे आपल्या हळदीला जे आहे जाणार आहे. अशा प्रकारचं आपण हे जुगाड जे आहे आणि हा स्वस्तात मस्त जे आहे जुगाड आहे आणि तुम्ही सुद्धा हा जुगाड करून बघा तुमच्या घरी जे आहे. आणि याला जे आहे खर्च खूप किरकोळ आहे. याला फक्त 100 रुपये खर्च जे आहे येत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला रेडीमेडसुद्धा बऱ्याच हार्डवेअरवर मिळेल हे किंवा तुम्ही घरीसुद्धा याचा बनवू शकता आणि याचा वापर करू शकता. अशा प्रकारचं जुगाड आहे. फक्त 300-200 लिटर पाणी जे आहे हे फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये सोडून देतं. तुमच्या पंपावरती निर्भर आहे की हे किती मिनिटामध्ये पाणी सोडतं. हे तुम्हाला जे आहे पुन्हा पुन्हा जे आहे बाटलीने जे आहे पाणी पंपामध्ये टाकायची गरज पडत नाही आणि फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचं खत सोडणं जे आहे विद्राव्य खत असेल औषध असेल किंवा बुरशीनाशक असेल काहीसुद्धा असेल हे सर्व काही तुमच्या पंपाच्या माध्यमातून जे आहे
तुम्हाला तुमच्या हळदीला जे आहे ठिबकच्या माध्यमातून सोडता येतं. अशा प्रकारचा हा जुगाड आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.